हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समं प्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाता च मुकुटधराळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ विना शंभो मज कोण तारी। शिवमहापुराणातील अध्याय 25वा, रुद्राक्षाचे महात्म्य म्हणजेच रुद्राक्षाचे महत्त्व आज आपण पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, महाप्राज्ञ शौनकजी, मी तुम्हा सर्वांना रुद्राक्षाचे महात्म्य थोडक्यात सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका। रुद्राक्ष अत्यंत पावन असून ते शिवजींना खूपच प्रिय आहे। रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याला स्पर्श केल्याने व त्यावर जप केल्याने सर्व पापे नष्ट होतात। प्राचीन काळी लोकांच्या कल्याणासाठी भगवान शिवप्रभूंनी पार्वतीला रुद्राक्षाचे महात्म्य सांगितले। ते म्हणाले, ए महेश्वरी, तुझ्यावरील प्रेमापोटी आणि भक्तांच्या हितासाठी मी रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करणार आहे। ऐक, फार जुनी गोष्ट आहे। मनावर संयम ठेवून मी हजारो दिव्य वर्ष तपश्चर्या करत होतो। एके दिवशी माझे मन अचानक प्रक्षुब्ध झाले। त्यावेळी माझ्या मनात मी सर्व लोकांवर उपकार करणारा, स्वतंत्राने वागणारा परमेश्वर आहे असा एक विचार आला। लीलावश होऊन मी डोळे उघडले, त्यातून काही अश्रू ओघळले, त्याच्यापासून रुद्राक्ष नामक वृक्ष उत्पन्न झाला। अशा प्रकारे भक्तावर अनुग्रह करण्यासाठी माझे अश्रू स्थावर भावास प्राप्त झाले। त्या वृक्षावरील रुद्राक्ष मी विष्णू भक्तांना आणि चारही वर्णाच्या लोकांना दिली। त्यानंतर मी भूलोकी, गोडदेश, मथुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, सह्याद्री पर्वत, काशी असे अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न केले। तेव्हापासून त्याचे महात्म्य वाढले। वेदांनी याचा महिमा वर्णन केलेला आहे। रुद्राक्ष 4 प्रकारचे आहे, पांढरी, लाल, पिवळी आणि काळी। मनुष्याने आपापल्या वर्णाला अनुसरून त्या रंगाचे रुद्राक्ष धारण करावेत। ब्राह्मणांनी पांढरे, क्षत्रियांनी लाल आणि वैश्यांनी पिवळे व शूद्रांनी काळे रुद्राक्ष धारण करावीत। भोग मोक्षाची इच्छा असणाऱ्या सर्व जातीवर्णाच्या लोकांनी आणि शिव पार्वतीच्या अर्थात आपल्या दोघांच्या कृपा प्रसन्नतेसाठी सर्व शिवभक्तांनी रुद्राक्षाचा धारण करणे आवश्यक आहे। रुद्राक्षाच्या जातीची दुसरे फळे असतात, त्यांना शुभाक्ष म्हणतात। आवळ्या इतकी मोठे रुद्राक्ष श्रेष्ठ मानले जातात। बोरा एवढी रुद्राक्ष मध्यम श्रेणीची आणि तण्या एवढी रुद्राक्ष कनिष्ठ जातीची मानले जातात। ए देवी, बोरा एवढे रुद्राक्ष आकाराने लहान असले तरी लोकांना उत्तम फल देणारे व सुखभोगांची वृद्धी करणारे असते। आवळ्या एवढे रुद्राक्ष सर्व अरिष्टांचा नाश करणारे आणि तण्या एवढी किंवा त्याहून लहान रुद्राक्ष सर्व इष्ट कामना पूर्ण करणारे असते। रुद्राक्ष आकाराने जसजसे लहान होते जात तसे अधिक फल देणारे होते। मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष 10 पट अधिक फलदायी असते। रुद्राक्ष हे पापनाशक, क्लेश निवारक, सौभाग्य वृद्धिकारक व सर्व अभिष्ट फलांची प्राप्ती सुनिश्चित करणारी असल्यामुळे ते आपल्या शरीरावर अवश्य धारण करावे। लोकांना मंगलमय फल देणारे रुद्राक्षासारखी अन्य कोणती वस्तू नाही। समान गोलाई असलेले, स्वच्छ, मजबूत, टपोरे व दाणेदार नक्षी असलेले सुंदर रुद्राक्ष मनोवांचित अभिष्ट कामना पूर्ण करणारी तसेच भोग व मोक्ष देणारी असते। किड्यांनी दूषित केलेली, तुटलेली, फुटलेली, दाणेदार नसलेली, वर्ण असलेली
व समान आकार गोलाई नसलेले असे 5 प्रकारचे रुद्राक्ष घेऊ नये. ज्या रुद्राक्षात दोरा ओढण्यासाठी निसर्गतच छिद्र असते ते रुद्राक्ष उत्तम होय. ज्या रुद्राक्षाला मनुष्याने छिद्रयुक्त केलेले असते ते मध्यम श्रेणीचे रुद्राक्ष होय. या जगात 1100 रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याला जे पुण्यफल मिळते त्याच्या हजारो वर्षात कोणतेही वर्णन करू शकलेले नाही. भक्तिमान पुरुषाने 550 रुद्राक्षाचा मुकुट बनवून तो आपल्या मस्तकावर धारण करावा. 360 रुद्राक्षाचे 3 माळाचे यज्ञोपवीत धारण करावे. त्याने शेंडीमध्ये 3, दोन्ही कानात प्रत्येकी 6, कंठात 101 आणि दोन्ही हाताच्या बाहू, कोपरे व मनगटे यात प्रत्येकी 11, यज्ञोपवीतात 3 आणि कमरेमध्ये 5 याप्रमाणे एकूण 1100 रुद्राक्ष धारण करावीत. अशा प्रकारे रुद्राक्षाने मंडित व शिवनामाचा उच्चार करणाऱ्या शिवभक्ताच्या दर्शनाने मनुष्य पापमुक्त होतो. जो मनुष्य आपल्या अंगावर 1000 रुद्राक्ष धारण करतो तो दृढव्रती शिवभक्त रुद्रासमान असतो. सर्व देवता त्याला वंदन करतात. जो शिवभक्त शेंडीमध्ये 1, मस्तकावर 40, गळ्यात 32, वंशस्थळावर 108, दोन्ही हातामध्ये प्रत्येकी 1, दोन्ही भुजामध्ये प्रत्येकी 16 आणि मनगटामध्ये प्रत्येकी 12 किंवा 24 रुद्राक्ष प्रीतीपूर्वक धारण करतो तो पूजनीय आणि वंदनीय होतो. महर्षींनो, मनुष्याने ईशान मंत्राच्या मस्तकावर, तत्पुरुष मंत्राने कानात, अघोर मंत्राने गळ्यात आणि हृदयावर, तसेच अघोर व शिव मंत्राने दोन्ही हातावर रुद्राक्ष धारण करावीत. वामदेव मंत्राने 15 रुद्राक्ष उदरावर धारण करावीत. सजोतवाती पंचब्रह्म मंत्राने दुसऱ्या अंगावर 3, 5 किंवा 7 माळा धारण कराव्यात. किंबहुना नमः शिवाय या मूलमंत्राने सर्व रुद्राक्ष धारण करावीत. संन्याशाने प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावीत. रुद्राक्षधारी मनुष्याने मद्य, मांस, कांदा, लसूण इत्यादीचा त्याग करून केवळ सात्विक अन्न ग्रहण करावे. रुद्राक्ष हे माझे मंगलमय लिंग स्वरूप आहे. ते धारण करण्याचे सौभाग्य मोठ्या पुण्याईने प्राप्त होते. ते स्वतःच्या अंगावर धारण करायचे तर पवित्र राखायला हवे. त्यासाठी आहार, विहार, विचार, भावना आणि सर्वांनी शुद्धता अपेक्षित आहे. म्हणून वरील अनाधिक नियमाचे तत्परतेने पालन करावे. ज्याच्या भाडी त्रिपुंड सर्वांगी रुद्राक्ष व मुखामध्ये मृत्युंजय मंत्राचा जप अखंड चालू आहे त्याच्या दर्शनाने साक्षात रुद्र दर्शनाचे पुण्यफल प्राप्त होते. भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष व शिवनाम धारण करणारा कोणी मनुष्य यमलोकी जात नाही. शिवलोक हीच त्याची परमगती होय. रुद्राक्ष माळेवर जप केल्याने कोट्यावधी पट पुण्य मिळते आणि रुद्राक्ष धारण केल्याने त्याचे 10 पट पुण्य मिळते. रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्य उत्तम राहते. कधी अकाली मृत्यू येत नाही. फक्त शिवभक्तानेच रुद्राक्ष धारण केले पाहिजे असा काही नियम नाही. अन्य देवताचे भक्तही रुद्राक्ष धारण करू शकतात. रुद्राक्ष सर्व देवांना प्रिय असल्यामुळे रुद्राक्षाच्या माळेवर सर्व देवतांचे जप करावेत. पार्वती असे आहे रुद्राक्षाचे महात्मा. म्हणून 4ही वर्ण श्रम धर्माच्या स्त्री पुरुषांनी रुद्राक्ष धारण करावे अशी माझी आज्ञा आहे. उमे ऐक, रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. त्याचे वर्णन ऐक. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे. भुक्तिमुक्तीदायक आहे. त्याच्या दर्शनाने ब्रह्महत्यातिक महापातके नष्ट होतात. त्याची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. सर्व उपद्रवाचे निराकरण होऊन मनोरथ पूर्ण होतात. 2 मुखाच्या रुद्राक्षाला देवेश्वर म्हणतात. ते सर्व कामना पूर्ण करणारे व इष्ट फल देणारे आहे. 3 मुखाचे रुद्राक्ष साधनेचे फल देणारे आहे. त्याच्या प्रभावाने मनुष्य विद्यामध्ये निपुण होतो. 4 मुखाचे रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे. ते चतुर्विध पुरुषाचे साध्य करून देणारे आहे. त्याच्या पूजनाने सर्व दर्शनाने नरहत्याचे पातक नाहीसे होते. 5 मुखाचे रुद्राक्ष काल अग्निरुद्र स्वरूप आहे. ते सर्वांना मनोवांछित फल व मुक्ती देणारे आहे. ते पापाचा नाश करते. 6 मुखाचे रुद्राक्ष कार्तिकी स्वरूप आहे. ते उजव्या दंडात धारण केल्याने मनुष्य ब्रह्महत्याधिक महापातकापासून मुक्त होतो. 7 मुखाचे रुद्राक्ष अनंग स्वरूप असून अनंग या नावाने ओळखले जाते. ते धारण केल्याने दरिद्र मनुष्य धनवान होतो. 8 मुखाचे रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्य पूर्ण आयुष्य होतो. मृत्यूनंतर त्याला शिवप्रद प्राप्त होते. 9 मुखाचे रुद्राक्ष भैरव तसेच कपिल मुनीचे स्वरूप मानण्यात आले आहे. 9 रूपे धारण करणारी भगवती दुर्गा ही त्याची अधिष्ठार्थी देवता आहे. जो मनुष्य रुद्राक्ष भक्तीपूर्वक आपल्या डाव्या हातात बांधतो तो माझ्यासारखा सर्वेश्वर होतो.
10 मुखाचे रुद्राक्ष साक्षात विष्णू स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 11 मुखाचे रुद्राक्ष रुद्र स्वरूप आहे. ते धारण करणारा मनुष्य सर्वत्र विजयी होतो. 12 मुखाचे रुद्राक्ष 12 आदित्य समान आहे. ते केसामध्ये धारण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो. 13 मुखाचे रुद्राक्ष विश्वेश्वराचे स्वरूप आहे. ते धारण केल्याने सर्व अभिष्टार्थी पूर्तता होते. सौभाग्य प्राप्त होते. सर्व मंगल होते. 14 मुखाचे रुद्राक्ष परम शिव स्वरूप आहे. ते भावभक्तीच्या मस्तकावर धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. गिरिजा कुमारी, अशा प्रकारच्या मुखाच्या संख्यावरून रुद्राक्षाचे 14 प्रकार पडतात. आता त्यांना धारण करणारे मंत्र क्रमशः सांगतो. एकमुखी रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं नमः. 2 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम नमः. 3 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं नमः. 4 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं नमः. 5 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं नमः. 6 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं हूं नमः. 7 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम हूं नमः. 8 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम हूं नमः. 9 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं हूं नमः. 10 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं नमः. 11 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं हूं नमः. 12 रुद्राक्षाचा मंत्र ओम क्रोशोरो नमः. 13 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम ह्रीं नमः. 14 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र ओम नमः. या 14 मंत्रांनी क्रमशः एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्ष धारण करावेत. 7 कानी मनोरथाच्या सिद्धीसाठी वरील मंत्राचा श्रद्धा भक्तिपूर्वक उच्चार करून त्या रुद्राक्षाला धारण करावे. रुद्राक्षाची माळ धारण केल्याने मनुष्याला पाहताच भूत प्रेत पिशाच डाकिनी शांकिनी तसेच उपद्रव्यकारक अन्य शक्ती दूर पळून जातात. त्यांच्यावर जारण मारण उच्चाटन आदी कोणते अभिचारिक प्रयोगाचा काही परिणाम होत नाही. हे सर्व निष्प्रभ होते. रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला पाहून मी स्वतः देवी दुर्गा गणेश सूर्य तसेच अन्य देवताही प्रसन्न होतात. म्हणून रुद्राक्षाचे महात्म्य लक्षात घेऊन धर्मवृद्धीसाठी ते मंत्राद्वारे भक्तिपूर्वक धारण करावे. सूत पुढे म्हणाले, ओम मुनीश्वरांनो, रुद्राक्षाच्या संदर्भात भगवान शिवजींनी देवी पार्वतीला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला कथन केले. भस्म आणि रुद्राक्ष धारण करून शिवमंत्राचा जप करणारा सद्भक्त शिवप्रभूंना अतिप्रिय असतो. त्याच्या कृपा प्रसादाने त्याला भुक्तिमुक्ती या दोनांचा लाभ होतो. त्याचे इहपर कल्याण होते. जो मनुष्य परम शुभ ते महात्मा नित्य श्रद्धेने सेवन करतो, भस्म रुद्राक्ष व शिवनामाचा आधार करतो, तो पुत्र पौत्राधिक सर्व सुखाने युक्त होऊन शिव सायुज्यता प्राप्त करतो. मी तुम्हा सर्वांना विद्येश्वर संहिता सांगितली. ही संहिता सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी व भगवान शिवजीच्या आज्ञेचे नित्यमोक्ष प्रदान करणारी आहे. अध्याय 25 समाप्त झाला. हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. शिव महापुराण की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. नर्मदा माता की जय. शाली